कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही काय करता इथं? हे सुजाच्या तब्येतीची चौकशी करायला। त्याच्या तब्येतीची चौकशी करायला आला असतात ना तर तुम्हाला असं लपून छपून नसतं यावं लागलं। आता काय करणार वहिनी, अहो आमच्यावर शिक्काच बसलाय कानफाट्या म्हणून। आम्ही काही केलं तरी वाईट, काही नाही केलं तरी वाईट, म्हणून हे असं यायला लागतंय आम्हाला। काय रे बंटे, इकडे कस काय तू? आले असतील तुझे कान भरायला। आता वहिनी तेच म्हणलं ना मी। अहो तुमच्या घरच्यांचं सोडा, पण तुमच्याबद्दल सुजाबद्दल खरंच माझ्या मनात काही नाहीये। हो, म्हणून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला। थांब पिऊ, बंटे काय झाले? अरे आता तुला एक सांगायचं होतं, पण वहिनी लईच चिडल्यात रे। काय सांगायचं होतं? सुजा हेच की तुझ्या जेवणात कुणीतरी काहीतरी टाकलंय, पण आता तुला सांगावं म्हणलं तर वहिनी परत म्हणते लागला भांडं लावायला। काही सांगायची गरज नाही, मला माहितीये कोणी केलं। कोणी? तुम्ही जावा ना इथून। माझं काय तेव्हा मी जातो, पण सुजा भावा मला अजिबात पटलेलं नाही। अरे कोणत्या बापलेकात भांडणं होत नाहीत सांग की? घरोघरी मातीच्या चुली, सगळे बापलेक भांडतात, पण काय आहे, बाप मोठा म्हणल्यावर त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना। पण इथं तर उलटच आहे। आता हे बघ भावा, जे आहे ते आहे, मला वाटलं तुला सावध करावं म्हणून आलो। सावध करताय का भांडणं लावताय? आता वहिनी ह्याच्यात भांडणं लावायचं काय मला सांगा बरं। मी जरी सुजाला सांगितलं नसतं तरी तुम्ही सांगितलं असतं की त्याला हे सगळं सरकारने केलंय म्हणून। तरी मला शंका होतीच। सुजय, पिऊ, घरातला दुसरं कोणी ठरवलं जाऊ शकत नाही। खरंच कधी कधी तर मला वाटतं ना की तू सरकारला डांबून ठेवलं होतं ना, एकदम परफेक्ट केलं होतं बघ। अरे एवढ्या खालच्या पातळीला गेला बाप बघितलंच नाही मी अजून। बास झाला भाऊजी। काय चुकीचं बोलतोय तो? अहो वहिनी मी तुम्हाला खरंच लई मनापासून सांगतोय, जर सरकारलाच वाटत नाही ना की सुजा त्यांच्यासोबत नसावा, तर मग सुजानी तुमचा आरूचा विचार केलेला काय वाईट आहे? मला सांगा की सुजानं आता जर त्यांच्याकडनं प्रॉपर्टी घेतली, त्याचा हक्क घेतला आणि तुमच्यासोबत राहिला तर चांगलंच आहे ना। हे बघा आज सगळं चांगलं चाललंय म्हणून ठीक आहे, पण उद्या जर काय करता काय झालं तर ह्यो तुमची आरूची कशी काळजी घेणार आहे? आता हे बोलायची काय गरज होती का? अहो वहिनी मी खरंच मनापासून बोलतोय। ते म्हणताना फक्त म्हणतेत की एकत्र घर एकत्र घर, अहो पण सुजावर काय अन्यायच होत आलाय। भाऊजी तुम्ही उगाच त्याचे कान भरू नका, आणि त्याची ही अवस्था तुमच्यामुळे पण झाली हे विसरू नका। तुम्ही आधी इथून बाहेर वा बरं। काय चुकीचं बोललोय सुजा? नाही नाही तूच सांग की काय चुकीचं बोललोय मी? अरे घरातल्यांना एक न्याय आणि तुला काय वेगळा न्याय, असंच होत आलंय। भाऊजी बऱ्या बोला ना, आता इथून निघावर का तुम्ही, नाहीतर मी लगेच अर्जुन भाऊजींना फोन लावते, इथंच कुठेतरी असतील ते। जातो जातो, माझं काय तर। आणि हा काय म्हणलात तुम्ही ते आता? अर्जुन भाऊजीला फोन करते। हे बघा वहिनी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी ना तुमच्या त्या हिरोला घाबरतो ना तुमच्या त्या हिरोईनला। काय आहे, सुजा माझा भाऊ आहे, सावत्र असला तरी माझा भाऊ आहे, त्याच्याबद्दल काहीतरी वाटतं मला म्हणून त्याला बोलायला आलो होतो। सुजा मी काय बोललोय त्याच्यावर विचार कर। चला येतो वहिनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।